सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा। त्यावेळी मवाळची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। पण एवढंच मी सांगेन की हे फसवे पालकमंत्री आहेत। हे फसवे पालकमंत्री आहेत। ज्या दिवशी अशा प्रकारची भूमिका ते घेतात त्यावेळी त्यांना तो प्रकल्प करायचा असतो। आणि देवेंद्र फडणवीसच्या विरोधात ते जाणार आहेत का, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाणार आहेत का? त्यांना जर एवढी हिंमत असती तर त्यांनी स्वतःचा स्वाभिमान पक्ष टिकवला असता आणि त्या ठिकाणी ते लढले असते बीजेपीच्या विरोधात। पण बीजेपीच्या विरोधात आणि फडणवीसांच्या विरोधात जायची भूमिकाच किंवा जायचं धाडस यांमध्ये नाही आहे। म्हणून त्या ठिकाणी त्यांनी बीजेपीमध्ये आपला पक्ष विलीन केला आणि आजही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जायची भूमिका ते घेणार नाहीत। मुख्यमंत्री जे सांगतील ते त्या पद्धतीने देवगडच्या माती मारण्याचा अणुऊर्जा प्रकल्प ते काम करतील। कारण ह्यामध्ये मी एक देवगडवासियांना पण विचारू इच्छितो की अतिशय एका कुटुंबाकडे पूर्ण अधिकार, या जिल्ह्याचे एका कुटुंबाकडे पूर्ण सगळी अथॉरिटी, दोन आमदार कुटुंबातले, एक खासदार कुटुंबातला, अशी राक्षसी ताकद ज्यावेळी एका कुटुंबाला मिळते त्यावेळी कोण विचारणार असतं त्यांना? हम करे सो कायदा या पद्धतीने हे राणे कुटुंब या जिल्ह्यामध्ये वागत आहे। प्रकल्प आणायचा असेल तर मी आणणारच आणि तो नाही आणायचा असेल तर मी नाही जाणार, अशा पद्धतीने आहे। त्यामुळे जेव्हा एखाद्याला राक्षसी ताकद मिळते त्यावेळी काय प्रकार घडतो हा लोकांनी सुद्धा सिंधुदुर्गवासीने समजून घेण्याची गरज आहे। ज्या दिवशी एवढी राक्षसी ताकद दिल्यानंतर, एखाद्याला डोक्यावर घेतल्यानंतर, इथल्या कोकणवासियांना, इथल्या देवगडवासियांना जेव्हा एखाद्याला डोक्यावर घेऊन नाचतात त्यावेळी त्याला जमिनीवर आणायची सुद्धा त्यांच्यामध्ये हिंमत असते आणि ती त्यांनी दाखवली पाहिजे। कारण अशा प्रकारचे प्रकल्प ज्यावेळी तुम्ही राक्षसी, कारण ह्यांना माहिती आहे हे प्रकल्प कोणाचे आहेत, अदानी आणि अंबानीचे प्रकल्प आहेत। आणि अदानी आणि अंबानी काय असेच प्रकल्प आणत नाहीत, ते लोकप्रतिनिधींना पैसे देतात इथे येण्यासाठी, प्रकल्प येण्यासाठी, आणि हेच पैसे घेऊन मतदारांना आमिष दाखवून त्यावेळी जे काय होईल ते बघायचं, अशा पद्धतीने ही राणे कुटुंबियाची आणि आता बीजेपीची ही भूमिका आहे। आपला आमदार, आपला खासदार पडू शकत नाही, आपल्या आमदाराचं कोणीही वाकडं करू शकत नाही, आपल्या पालकमंत्र्याचं आणि कोणीही वाकडं करू शकत नाही, मतदार सुद्धा राजा वाकडं करू शकत नाही, अशा भूमिकेत हे कुटुंब बीजेपी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे। त्यामुळे ह्याला मी हिंदे आणि ज्या ठिकाणी देवगडवासियांना आवाहन करेन की आम्ही तुमच्यावर रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत। त्या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी रस्त्यावर उतरेल त्यावेळी शिवसेना म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभे राहू। कारण आम्हाला पर्यावरण